श्री गुरुदेव दत्त. आमच्या सोसायटीतल्या सगळ्या महिलांनी ठरवलं की आपण डबा पार्टी करायची आणि आपल्याला आवडणारे सगळे पदार्थ आपण बनवायचे. अशा प्रकारे सगळ्यांनी एक एक पदार्थ वाटून घेतला. माझ्या वाटणीला कुर्मा आला होता. कुर्मा बघायच्या आधी मस्तपैकी आपण कॉफी घेऊयात. या मस्त कॉफी घ्यायला. कॉफी घेऊयात आणि कुर्मा कसा केलाय मी त्याची रेसिपी बघूयात. कुर्मा म्हणजे कोल्हापुरी फेमस कुर्मापुरी बरं का. बऱ्याच लोकांना म्हणजे विदर्भ साईडला कुर्मा म्हणजे काय हेच लोकांना माहिती नाही आहे. तर चला मी रेसिपी सोबत सगळ्यांना वरती कॅप्शनमध्ये सगळं पाठवलं आहे की मी कुर्म्यामध्ये काय काय आणि कसं टाकलं ते. तर सगळ्यांनी मला नक्की सांगा की मी बनवलेला कुर्मा कसा वाटला. नुसता कुर्मा नाही आहे बरं का. कुर्म्यासोबत अजून बरेचसे पदार्थ बनवणार आहे. कारण माझ्या सगळ्या मैत्रिणींनी एक एक पदार्थ वाटून घेतला आहे आणि ते पदार्थ कोणते कोणते आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. कुर्मा बनवण्याच्या आधी 2 तास मी 2 चमचे खसखस आणि कच्चे काजू एका वाटीमध्ये 2 ते 3 तास भिजत टाकले होते. आणि ओल्या नारळाची पूर्ण एक वाटी आणि खसखस आणि काजू असं मिक्सरमध्ये फिरवून हे वाटण मी तयार केलं होतं. आणि ते वाटण मी आता त्या भाजीमध्ये मिक्स करते. आपला कुर्मा आता होत आलेला आहे जवळजवळ. कारण ते खोबरं काजू आणि खसखस होती ती कच्ची होती. ती तेलामध्ये चांगली परतून घ्यावी लागते. त्यामुळे 7 ते 8 मिनटं मी त्याची छान वाफ काढून घेतली. आणि ज्या सगळ्या भाज्या होत्या त्या मिक्स केल्या आणि वरून थोडी कोथिंबीर टाकली. आणि गरम पाणी साधारण 1 लिटर गरम पाणी करून मी या भाजीत टाकलेलं आहे. आणि थोडंसं 2-3 चमचे तूप सोडा त्याच्यामध्ये. अतिशय सुंदर टेस्ट येते. आणि एक बटाटा उकडलेला कुस्करून टाकायचा म्हणजे भाजीला दाटसरपणा येतो. आता आपला कुर्मा अगदी खाण्यासाठी असा अगदी रेडी झालेला आहे. चला तर बघूया अजून माझ्या मैत्रिणींनी आता कोणते कोणते पदार्थ बनवले.
अशा प्रकारे आम्ही आमची डबा पार्टी खूप मस्त एन्जॉय केली। त्या दिवशी आम्ही स्वतःसाठी सगळ्यांनी एकमेकांना वेळ दिला आणि सगळ्यांनी खूप सुंदर सुंदर काय काही बनवून आणलं होतं, जे मी तुम्हाला दाखवलंय। आणि सगळ्या लहान मुलांना आणि आम्हाला सुद्धा खूप मजा आली, धमाल आली। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री गुरुदेव दत्त।